सर्वांना जय शिवराय। मगाशी आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचा एक प्रेस कॉन्फरन्स मी ऐकली। त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय। खुलासा असा केलाय की 2017 मध्ये जेव्हा नरेंद्र मेहता आमदार होते त्यावेळेला त्यांनी आपल्या महाराजांचा जो पारंपरिक पुतळा आहे, आपला 30 वर्ष पूर्ण होत असलेला जो स्मारक आहे तो तिथून स्थलांतरित करण्याचा डाव 2017 मध्ये त्यांनी हा शिजवला होता डाव। आणि त्याच्यानंतर त्यांनी फॉलोअप करून वेस्टर्न हॉटेलच्या इकडे म्हणजे जेपी इन्फ्राच्या इकडे महाराजांचं स्मारक उभं केलं, जेणेकरून भविष्यामध्ये हे स्मारक त्यांना काढता येईल। कारण त्यांनी ज्या किलोमीटरचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आज 2017च्या नंतर आज म्हणजे 9 वर्षानंतर प्रताप सरनाईक आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन आज ते आमच्या सगळ्यांच्या समोर ती गोष्ट आणतायत। ऍक्च्युअली खूप गंभीर गोष्ट आहे, कारण आम्ही स्वतः 2021 पासून महानगरपालिकेला या गोष्टीचा आम्ही फॉलोअप करतोय की महाराजांच्या स्मारकाबद्दल तुमचं धोरण काय। पण पालिकेकडनं वेळोवेळी आम्हाला हे उत्तर आलं की अजून स्मारकाबाबतीत कोणताही निर्णय महासभेत ठरलेला नाही, असं आम्हाला वेळोवेळी दिशाभूल पालिकेने केली। पर्यायाने दीपक खांबित यांनी आमची दिशाभूल केली, पानपट्टे यांनी केली, त्यावेळेस तत्कालीन शहर अभियंता शिवाजी बारकुंडने केली। आणि आज जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आज या गोष्टीचा खुलासा करतायत की 2017 मध्ये हे षडयंत्र नरेंद्र मेहता यांनी केलं होतं, कारण त्यांना स्मारकाच्या दोन्ही बाजूला जी जमीन आहे त्या जमिनीवरती त्यांना शॉपिंग मॉल तयार करायचे आणि त्यांना महाराजाचं स्मारक हे नरेंद्र मेहताला अडथळा वाटते आणि म्हणून ते काढण्याचा त्याने घाट घातलाय। आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय की 2017 पासून आतापर्यंत 9 वर्ष प्रताप सरनाईक साहेब मला वाटते 4 टर्मचे आमदार आहेत। मीरा भाईंदरचे 4 टर्मचे आमदार असून गेल्या 1.5 वर्षापासून ते परिवहन मंत्री सुद्धा आहेत। आणि असं असताना 17 ते आज 2026 चालू आहे, ह्या 9 वर्षात एकदाही सरनाईक साहेबांनी ही गोष्ट मीरा भाईंदरकरांच्या समोर मांडली नाही का, हा प्रश्न आहे। इतका गंभीर विषय, महाराजांचं स्मारक हे इकडच्या तमाम मीरा भाईंदरकरांच्या श्रद्धेचं स्थान आहे, भावना जोडलेल्या आहेत, अतिशय संघर्षातून ते स्मारक उभं राहिलेलं आहे। आणि असं असताना प्रताप सरनाईक साहेबांची सुद्धा जबाबदारी होती की जेव्हा हा घाट घातला गेला, हे षडयंत्र जेव्हा ह्या व्यापाऱ्याने जेव्हा हे षडयंत्र शिजवलं त्यावेळेला ह्या गोष्टीची कल्पना जेव्हा वेस्टर्न हॉटेलच्या इकडे जेव्हा महाराजांचं स्मारक उभारायला घेतलं काही अटी शर्तींवरती, त्यावेळेला प्रताप सरनाईकांना ह्या गोष्टी जर माहिती होत्या तर त्याच वेळेला आमच्या समोर तुम्ही ह्या गोष्टी का नाही आणल्या। आणि आज जाऊन जेव्हा दीपक खांबित यांनी एक नोट जारी केलेली आहे त्याच्यामध्ये सरळ मेन्शन केलेलं आहे की मेट्रोच्या कामामुळे महाराजांचं स्मारक हे जीर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे हे स्मारक आम्ही स्थलांतरित करत आहोत, हे स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे। आता स्थलांतरित करण्याचा विषय म्हणजे त्यांनी ऑलरेडी स्थलांतरित केलेलं आहे जेपीच्या इकडे, आता फक्त त्यांना हे स्मारक इथून काढायचंय त्यांच्या अटी शर्तीनुसार, ज्या प्रकारे सरनाईक साहेबांनी सांगितलंय। खरं तर हे तमाम आणि 2 दिवसापूर्वी जेव्हा नरेंद्र मेहताने जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांनी U-टर्न घेतला आणि त्यामध्ये काय म्हणतात, आम्ही स्मारक हटवणार नाही आहेत, आम्ही तिथे संपूर्ण स्मारक मोठ्या भव्य स्वरूपात तिथे उभं करणार आहे। मग जे दीपक खांबित यांनी जे नोट जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये जे स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की स्थलांतर करणार आहे, याचा अर्थ काय होतो नरेंद्र मेहताने सांगावं। याविषयी मला दोन्ही आमदारांवरती विश्वास नाहीये। मला फक्त मीरा भाईंदरचे जी जनता आहे, जे तमाम शिवभक्त धर्म जात भाषा सगळं विसरून जे शिवभक्त आहेत, जे महाराजांना मानणारी जनता आहे, सगळ्यांनी एकत्र यायचंय। कारण ह्या लोकांनी आपली दिशाभूल केली, आपलं महाराजांचं जे श्रद्धास्थान आहे मीरा भाईंदर प्रवेशद्वाराचं ते त्यांना तिथून हटवायचंय। कारण व्यापारी आहेत, ते व्यापारच करणार। आज देश विकायला काढलाय, आपल्या मीरा भाईंदरची तीच वाट लावतात। आता जर जागे नाही झालो याच्या पुढे कधी नाही।
त्यामुळे याचा नरेंद्र मेहताचा हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे. सगळ्यांनी एकत्र या आणि ह्याविषयी ज्याला जसं जमेल त्या प्रकारे जनजागृती करायची आहे आणि मोठ्या संख्येने हा डाव हाणून पाडायचा आहे. महाराजांचं स्मारक तिथे भव्य स्वरूपात त्याच ठिकाणी त्याच दिमाखात उभं राहिलं पाहिजे. कारण आता यांनी हा डाव केलेला आहे की महाराजांचं एक स्मारक त्यांनी जेपीच्या इकडे उभं केलंय आणि आता हे जे पारंपरिक स्मारक आहे ह्याला ते अनधिकृत म्हणून घोषित करतायत आणि म्हणून ते स्थलांतरित करण्याचा डाव चालू आहे. लक्षात घ्या तुम्ही केवढी मोठी खेळी ह्या आमदारांनी केलेली आहे. आपण कुणाला निवडून देतोय, आपण कुणाला वोट देतोय हे खरं तर जनतेने अजून पण जागं व्हावं आणि आपण कुणाला जिंकून देतोय ह्याचाही विचार करावा. हे व्यापारी आहेत, हे फक्त व्यापार करणार. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावनांचा व्यापार चाललेला आहे, बाजार मांडलेला आहे. तेव्हा मीरा भाईंदरच्या सगळ्या तमाम शिवभक्तांना माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र या. कारण हा लढा कुठल्या पक्षाचा नाहीये, हा लढा आपल्या भावनांचा, आपल्या शिवस्मारकाचा आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला एकत्र यायचंय. तेव्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की सगळे वाद बाजूला ठेवा आणि एकत्र या आणि ह्या व्यापाराचा हा डाव हाणून पाडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.